अकोट मतदारसंघातील अकोट जवळच असलेल्या अकोली जहागीर येथे ग्रामीण ज्येष्ठ नागरिक संघाच्या 2023 ते 24च्या 17व्या वार्षिक आमसभेत कॅप्टन सुनील डोबाळे हे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते। त्याप्रसंगी उपस्थितांसमोर ते बोलत होते। आजकाल समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, परंतु तरीही काही सरकारी कर्मचारी त्यांच्या समोर आलेल्या व्यक्तींचे वय काय आहे, त्यांची समस्या काय आहे हेही जाणून न घेता, तसेच त्यांच्या वयाची कदर न करता त्यांच्याशी असा व्यवहार करतात। त्याचा पश्चाताप अशा वयोवृद्ध नागरिकांना होतो व आपण आता सरकार, प्रशासन व समाजावर बोज तर नाही ना, अशी खंत त्यांना वाटू लागते व ते निराशामध्ये जाऊन आपली व्यथा मांडतात। नेमकं त्यांचं वरमार कॅप्टन डोबाळे यांनी बोट ठेवले व तुम्ही समाजाचे मोहरके मार्गदर्शकच नाही तर तुम्ही समाजाचे धरोहरही आहात, असे गौरव उद्गार त्यांनी या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या समोर काढलेत। ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयात नुसतं निष्क्रिय राहून सतत घरीच न राहता त्यांनी त्यांचे छंद जपावेत, चौकटीवर येऊन गप्पा गोष्टी माराव्यात, इतरांसोबत वाद संवाद सतत साधत राहावा, वर्तमानपत्रे वाचणे, नातवंडांसोबत वावरताना त्यातही आपला आनंद शोधावा। तसेच हे सर्व करत असताना त्यांच्यासाठी बसणे, उठणे व आपल्या सवंगळ्यासोबत स्वच्छंद गप्पा मारण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे विरुंगळा केंद्र असावे, असे त्यांचे म्हणणे होते। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे हेही उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून श्री विनायकराव पांडे, अतिमुख्य सचिव फेस्कॉम मुंबई यांच्यासह श्री पुरुषोत्तम गावंडे, श्री नामा मोहडे, श्री नारायणराव अंधारे, श्री जयकृष्ण वाकोळे, उपाध्यक्ष अकोला जिल्हा समन्वय समिती श्री राजूभाऊ नागमते, श्री राजूभाऊ रावणकर, प्राचार्य ए.एन. खंडारे, श्री वसंतराव साळुंके, श्री गजानन आकोटकर, श्री अरुण वाथे, श्री पंकज ढेमरे, श्री दामोदर सरोदे व श्री प्रकाश गयधर ही सर्व गणमान्य उपस्थित होते। शेवटी आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले व हा कार्यक्रम उत्कृष्ट सफल आयोजन करून श्रीकृष्ण उकळकर यांनी आपली परिपक्वता सिद्ध केली। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।